बघा लहान बाळासाठी तयार केलेला सुंदर असा पेटीकोट आणि आज आपण हा पेटीकोट अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। जर तुम्ही सुरुवातीपासून शिकत असाल किंवा बिगनर असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच उपयोगी आहे। बाजारात मिळणारे पेटीकोट कधी सैल कधी टाईट असू शकतात, पण आपण घरच्या घरी बाळाच्या अचूक मापाने सुंदर आणि कम्फर्टेबल पेटीकोट तयार करू शकतो। जर तुम्हालाही बाहेर जाऊन शिवण क्लास शिकता येत नसेल, पॉसिबल नसेल, तर आपले क्लासेस बघून तुम्ही घरी बसल्या फ्री मध्ये शिवण क्लास शिकू शकता। चला तर मग सुरुवात करूयात। तर पहिले आपण पेटीकोट शिवण्यासाठी लागणाऱ्या मटेरियल्स बद्दल बघूयात। पेटीकोट शिवण्यासाठी आपल्याला एवढे सगळे मटेरियल्स लागतात। तर पहिला मटेरियल आहे कापड। तर कापड हा तुम्ही कॉटनचाच घ्या, बिकॉज लहान बाळाला कॉटनचा कपडा हा कम्फर्टेबल असतो। तर पहिले कॉटनचा कपडा घ्या। कलर हवा तो तुम्ही घेऊ शकता। मी पांढरा कलर घेतला आहे, तुम्हाला कोणता कलर आवडतो तो घेऊ शकता। त्यानंतर आहे मोजमापणी करायला इंच टेप, मार्किंग करायला मार्किंग चॉक, लाईन ड्रॉ करायला स्केल, नंतरला कपड कट करायला कात्री व मेजरमेंट्स, पेटीकोट्सचे मेजरमेंट्स। हे मेजरमेंट्स कसे घ्यायचं मी लास्ट क्लासमध्ये डिटेल करून सांगून दिली आहे। तुम्हाला कोणत्या टाईपने मेजरमेंट्स घ्यायचे आहेत, बॉडी मेजरमेंट और रेडी मेजरमेंट, त्याप्रमाणे तुम्ही मेजरमेंट्स घेऊ शकता। मी दोन्ही टाईपने अगदी डिटेलमध्ये तुम्हाला मेजरमेंट्स कसे घ्यायचं ते दाखवून दिली आहे, किंवा तुम्ही मी जे मेजरमेंट्स घेतली आहे तेच घेऊन सुद्धा प्रॅक्टिस करू शकता। ओके, त्यानंतर आहे इथं हे कार्डशीट। कार्डशीट कशासाठी, तर मी पहिले तुम्हाला मार्किंग मेजरमेंट कशी घालायची, मार्किंग्स कसे करायचं ते कार्डशीट वरती दाखवून देणार आहे। जर का तुमच्याकडे कार्डशीट नसेल तर तुम्ही न्यूजपेपर सुद्धा वापरू शकता। त्यानंतर आहे स्केच पेन्स, कार्डशीट किंवा न्यूजपेपर वरती मार्क करण्यासाठी स्केच पेन्स। तर एवढे सगळे मटेरियल्स घेऊन तुम्ही सुद्धा रेडी करून घ्या। तर आता आपण मार्किंग कशी करायची ते बघूयात। तर मी तुम्हाला पहिले मार्किंग्स पेपर वरती कशी घालायची ते दाखवून देत आहे। तुम्ही हवा असल्यास डायरेक्ट कपड्यावरती सुद्धा मार्किंग्स घालू शकता, पण त्याचे ड्रॉबॅक्स आहेत। काय ड्रॉबॅक्स आहेत, तर जर का तुम्ही डायरेक्ट कपड्यावरती मार्किंग केला, आपण बिगनर असतो, एक पॉइंट जरी मिस्टेक झाला किंवा चुकला तर पूर्ण ब्लाउज पीस आपला जो आहे ना तो खराब होऊन जातो। एक मार्किंग जरी चुकली तर पूर्ण आपली मार्किंग चुकते व तो ब्लाउज पीस वेस्ट होतो। त्यामुळे स्टार्टिंगला बिगनर असताना मी सजेस्ट करते की तुम्ही शक्यतो पहिले पेपर मार्किंगच करा। जर का तुम्ही पहिले पेपरवरती मार्किंग्स करून घेतला तर तुम्हाला इन केस काही चुकून मिस्टेक झाला तर तुम्ही तो पेपर फेकून वेगळा पेपर घेऊन मार्किंग करू शकता। आणि पेपरवरती मार्किंग केला तर फायदा तुम्हाला काय असणार आहे की जर का तुम्हाला सेम साईजचे 3 ते 4 पेटीकोट स्टिच करायचे असतील तर ही मेजरमेंट घेऊन आपण एकदा जे कट केलेलं असतं ना ते ठेवून तुम्ही रिपीटेडली मार्किंग करून डायरेक्ट स्टिच करू शकता। त्याच्यामुळे तुमचा खूप सारा टाइम वाचतो। ओके, तर पहिले आपण पेपरवरती कशी मार्किंग करायची ते बघत आहोत। जर का तुम्हाला डायरेक्ट कपड्यावरती करायचं असेल तर जसे मी पेपरवरती दाखवत आहे तसेच तुम्ही कपड्यावरती सुद्धा करू शकता। आता मी इथं पेपर घेतला आहे, त्या जागी तुम्ही तुमचा कपडा घ्या। ओके, तर आता आणि हा कार्डशीट तुमच्याकडे नसेल तर तुम्ही न्यूजपेपर सुद्धा घेऊ शकता। कार्डशीटच घ्यायचं म्हणून काही कंपल्सरी नाही आहे। तर काय करा, आता एक साईडने ही उंची आहे व ही रुंदी आहे, तर उंचीच्या साईडने मी एंड साईडने असं फोल्ड करत आहे। ओके, असं फोल्ड करत आहे। तर फोल्ड किती इंच करायचं, तुमची छाती किती आहे बघून घ्या। बाळाची छाती जे मेजरमेंट्स घेतला आहात ना त्याची छाती किती आहे बघून घ्या। तर तुम्ही बघू शकता इथं छाती 6 + 1 = 7 इंच आहे। तर 7 इंचावरती आपण फोल्ड करून घ्यायचं असतं। तर आता अंदाजे थोडं असे फोल्ड करून घ्या, त्यानंतर इनस्टेप ठेवा व मेजर करून बघा 7 इंच आहे की नाही। तर हे 7.5 इंच आहे, अर्धा इंच एक्स्ट्राच राहू दे। ओके, तर अशा रीतीने फोल्ड करून घ्या। 7.5 इंचावरती अशा रीतीने फोल्ड करून घ्या। ओके, आता आपण असे फोल्ड करून घेतला आहे। तुम्ही सुद्धा असा कपडा फोल्ड करून घ्या। फोल्ड केल्यानंतर आता आपण मार्किंग्स करणार आहोत। तर आता आपण पहिले उंची मार्क करणार आहोत। तर पहिले त्या अगोदर तुम्ही कपडा चेक करून घ्या। बॅक साइड जी आहे ना, कपड्याची बंद बाजू जी आहे ती आपल्या बाजूला राहिली पाहिजे व ओपन साइड ती जी आहे ती त्या साइडला।
बॅक साईड आपल्या साईडला, ओपन साईड त्या साईडला. ओके, तर अशा रीतीने तुम्ही कपडा ठेवून घ्यायचा. ओके, आता आपण उंची मार्क करूयात. तर उंची किती आहे आपली, तर बॉडीची उंची तुम्ही पेटीकोटमध्ये बघितलं असणार, 2 पार्ट असतात. बॉडी एक असते व खालचा घेर एक असते. तर पहिले आपण बॉडीचे मार्किंग्स करणार आहोत. तर त्या बॉडीची उंची आहे 8.5 इंच प्लस 1 इंच स्टिचिंग मार्जिन, तर टोटल 9.5 इंच. तर 9.5 इंचावरती आपण मार्किंग करणार आहोत. तर पहिले ह्या इंच टेपचा स्टार्टिंग पॉईंट ह्या कपड्याच्या किंवा कार्डशीटच्या एंड पॉईंटला असं ठेवा व स्ट्रेट असे इंच टेप ठेवून 9.5 इंच कुठं आहे इथं बघू शकता. 9.5 इंच इथं आहे. ओके, तर इथं एक अशी मार्किंग करून घ्या. ओके, त्यानंतर इंचपट्टी अशी जराशी समोर ढकलायची व पुन्हा अजून एक मार्क करून घ्यायचं 9.5 इंचा. परत अशी थोडीशी समोर ढकलायची, अजून एक मार्क. तर ही आपली उंचीचे मार्क झाले. आता आपण ह्याची स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊयात. स्केलच्या सहाय्याने आपण अशी स्ट्रेट लाईन सगळे पॉइंट्स जोडून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. ओके, तर ही झाली आपली उंची. आता आपण उंची मार्क झाल्यानंतर नेक्स्ट काय मार्क करणार आहोत, छाती. छाती किती आहे, 6 + 1 = 7 इंच. ओके, तर आपण छाती मार्क करून घेऊयात. 6 + 1 = 7 इंच आपण छातीची. सो बंद बाजूनेच मार्क करायची. बंद बाजूने 7 इंचावरती अशी मार्किंग करून घ्या. बंद साईडने आता 7 इंचावरती अशी मार्किंग करून घ्या. ओके, 1 2 असे 3 पॉइंट्स मार्क करून घ्या. आता हे सुद्धा आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊयात. ह्याला सुद्धा आपण स्ट्रेट लाईन अशी ड्रॉ करून घ्यायची. ओके, ही झाली आता छातीची मार्किंग. इथून इथं छातीची मार्किंग झाली. त्यानंतर आपण मार्क करणार आहोत कंबर. तर कंबर किती आहे आपली, 5.5 + 1 इंच = 6.5 इंच. 6.5 इंच. तर ही खालची जी आहे ना ती कंबरची साईड आहे, ही वरची आपली शोल्डरची साईड आहे. तर खालच्या साईडला आपण कंबरची मार्किंग करून घेऊयात. तर 6.5 इंचाला कंबरची मार्किंग करून घ्या अशा रीतीने. ओके, बस एवढंच मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर आहे आपले पूर्ण शोल्डर. पूर्ण शोल्डर किती आहे आपला, 8 इंच. तर आपण ह्या शोल्डरचा दुसरा भाग मार्क करणार आहोत. म्हणजे ह्याला 8/2 ने भागाकार करायचा. तर किती येत आहे, 4 इंच येत आहे. बिकॉज हे 2 पार्ट आहेत, तुम्ही बघू शकता हे 2 पार्ट आहेत, म्हणून आपण ह्याला भागिले 2 केलो. त्यामुळे आपल्याला किती भेटला, 4 इंच. तर आपला शोल्डर आता आपण 4 इंच मार्क करायचा. जर का तुम्हाला भागाकार येत नसेल तर इंचटेप घ्या. इंचटेपचा स्टार्टिंग पॉईंट 8 इंचाला घेऊन जा. असे 8 इंचावरती ठेवायचा. 8 इंचावरती ठेवल्यानंतर असे इथून इथं प्रेस करायचा. प्रेस केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं एक लाईन पडते. ती कुठल्यावर पडले, 4 इंचावरती. तर आपला आता दुसरा भाग काय आहे, 4 इंच आहे. तर आपण आता शोल्डर 4 इंचावरती असे मार्क करून घ्यायचा. ओके, शोल्डर आपला 4 इंच झाला. त्यानंतर आहे रेडी शोल्डर. रेडी शोल्डर आपला कुठं असतो, कसा मेजर करायचा मी ऑलरेडी सांगून दिली आहे. तर रेडी शोल्डर आपला 1.5 इंच आहे. त्याला स्टिचिंग मार्जिन अर्धा इंच जोडून 2 इंचाला मार्क करायचा. तर हिथून ह्या पॉईंटपासून आपण आता रेडी शोल्डर 2 इंचावरती मार्क करायचा. असा इथून इथं आपला रेडी शोल्डर आहे. त्यानंतर आहे गळा रुंदी. गळा रुंदी किती आहे, 1.5 इंच प्लस अर्धा इंच स्टिचिंग मार्जिन 2 इंच. तर गळा रुंदी ही आहे आपली, ही गळ्याची बाजू आहे. तर आता मार्क करायची गरज नाही, आपल्याला बरोबर 2 इंच भेटली आहे गळा रुंदी. ओके, तर 2 इंच गळा रुंदी मार्क करून घ्या. त्यानंतर आहे गळा उंची. तर पुढील गळ्याची उंची आहे 2.5 इंच. त्याच्यामध्ये हाफ इंच स्टिचिंग मार्जिन जोडून 3 इंच. तर आता गळ्याची उंची आपण कुठून मार्क करायची, ह्या पॉईंटपासून. ही आपली गळा रुंदी आहे. तर ह्या पॉईंटपासून आपण गळ्याची उंची 3 इंचावरती मार्क करायची. ओके, आणि ह्या 3 इंचाकडे 2 इंचाची एक मार्किंग करून घ्या. आणि आता ही लाईन इथं जोडा व ही लाईन इथं जोडून घ्या. ओके, अशा रीतीने जोडून घ्या.
हे झालं आपला गळा शेप देण्यासाठी आपला चौकोन तयार झाला. आता त्यानंतर आहे आर्म होल किंवा मुंडा. मुंडा किती आहे? 4 इंच. आपला रेडी मुंडा आहे 3.5 इंच. स्टिचिंग मार्जिन जोडून 4 इंच. तर 4 इंचावरती आपण आता मुंडा मार्क करूयात. मुंडा कुठून मार्क करायचा? शोल्डरचा दुसरा भाग आपण कुठं मार्क केलेलो असतो ना, तिथून आपण खाली असा मुंडा मार्क करायचा. मुंडा आपला आहे 4 इंच. तर 4 इंचावरती अशी मार्किंग करून घ्या. ओके, समोर जाऊन अजून एक 4 इंचावरती मार्किंग करून घ्या, म्हणजे आपल्याला स्ट्रेट लाईन ड्रॉ करायला यूज होईल. ओके, अशा रीतीने हे आता स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. ओके, आणि हे आहे की नाही, हो पॉईंट इथं जोडून घ्यायचा. तर आपण इथं आता हा पॉईंट जोडून घेत आहोत. असे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून हा सुद्धा पॉईंट इथं जोडून घेतलं. ओके, तर हा झाला मुंडा, हा झाला गळा. ओके, आता आपली सगळी मार्किंग कंप्लीट झाली आहे. तुम्ही बघू शकता सगळी मार्किंग्स आपल्या कंप्लीट झाल्या आहेत. तर आता आपण काय करायचं आहे? गळ्याला आकार द्यायचा आहे व मुंड्याला आर्म होलला आकार द्यायचा आहे. तर त्यासाठी असा फ्रेंच कर्व भेटतो. ही स्केल घेऊन तुम्ही गळ्याला व आर्म होलला शेप द्यायचं असतं. इन केस तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फ्री हँड सुद्धा देऊ शकता. तर पहिले मी फ्रेंच कर्वने कसे शेप द्यायचं ते दाखवून देते, त्यानंतरला फ्री हँडने कसे द्यायचं ते सुद्धा दाखवून देते. तर फ्रेंच कर्व घ्या व जस्ट हा फ्रेंच कर्व ह्या दोन्ही लाईनच्या अशा इथं इकडून ह्या दोन्ही लाईनच्या मध्ये ठेवून घ्या. ह्या लाईनला सुद्धा हा फ्रेंच कर्व अटॅच झाला पाहिजे व ह्या लाईनला सुद्धा अटॅच झाला पाहिजे व असा राऊंड शेप देऊन घ्या. ओके, तर तुम्ही बघू शकता आपल्या नेकला तर राऊंड शेप आला आहे. किती छान आपला नेक शेप झाला आहे. तर हा झाला आपला नेक शेप. आता काय करा, हा फ्रेंच कर्व इथं घ्या व आपला आर्म होल शेप देऊन घ्या. तर आर्म होलसाठी सुद्धा असे तुम्ही हा फ्रेंच कर्व इथं ठेवून असे कर्व शेप देऊ शकता. ओके, तर जस्ट असे ठेवा. इकडून इथं लाईनला टच, इकडून इथं लाईनला टच व जस्ट असे शेप देऊन घ्या. तर हा सुद्धा आपला आर्म होलचा शेप झाला आहे. ओके, तर ह्याला फक्त असे थोडंसं फिनिशिंग द्या. तर हा आपला आर्म होल शेप सुद्धा रेडी आहे. तर आपली सगळी मार्किंग करून झाली आहे. इथं आपण कंबरची रुंदी मार्क केलं होतं ना, ती पॉईंट इथं ह्या पॉईंटला जोडायचा होता. तो राऊंड गेला होता, तो तेवढाच आता आपण जोडून घेऊयात. छातीच्या चौथ्या भागला इथं आपण हा जोडून घ्यायचा. ओके, तर आता आपली पूर्णपणे मार्किंग घालून रेडी आहे. आता आपण कटिंग करूयात. आता मी तुम्हाला जर का तुमच्याकडं फ्रेंच कर्व नसेल तर आर्महोलचा शेप व गळ्याचा शेप कसे द्यायचं ते दाखवून देत आहे. तर त्यासाठी मी इथं असे स्क्वेअर ड्रॉ करून घेतली आहे. हा आर्महोलचा स्क्वेअर जसा आहे तसा ड्रॉ करून घेतली आहे. तर काय करायचं, ह्या कॉर्नरपासून म्हणजे ह्या कॉर्नरपासून हाफ इंचावरती अशी मार्किंग करून घ्यायची. अर्ध्या इंचावरती अशी मार्किंग करून घ्यायची. ओके, मार्किंग केल्यानंतर ही लाईन आहे की नाही स्ट्रेट अशी ड्रॉ करून घ्यायची. ओके, स्ट्रेट ड्रॉ करून घ्यायची. त्यानंतर ह्या व ह्या लाईनला अटॅच होईल असे कर्व शेप द्यायचा. पहिले असे डॉटेड लाईन्समध्ये शेप देऊन घ्या. ओके, असे डॉटेड लाईन्समध्ये शेप देऊन घ्या. त्यानंतर ह्याला असे जोडून घ्या. ओके, तर तुम्ही बघू शकता किती छान आपला आर्महोल शेप आता रेडी झाला आहे. तर अशा रीतीने सुद्धा तुम्ही आर्महोल शेप देऊ शकता. आता त्यानंतर मी तुम्हाला नेकचा शेप कसा द्यायचा दाखवत आहे. तर असा मी इथं जसा आहे ना तसा स्क्वेअर शेप ड्रॉ करून घेतली आहे. तर ह्याला सुद्धा इथून ह्या कोपऱ्यातून अर्ध्या इंचावरती मार्किंग करून घ्या. तर इथं मी अर्ध्या इंचावरती अशी मार्किंग करून घेत आहे. ह्याला सुद्धा असे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्या. त्यानंतर डॉटेड लाईन्समध्ये अशी शेप देऊन घ्या पहिले. ओके, असा शेप देऊन घ्या. त्यानंतर ही लाईन जी आहे ती अशी डार्क करून घ्या. ओके, तर तुम्ही बघू शकता आपला फ्रंट नेक किती छान देऊन रेडी झाला आहे. तर अशा रीतीने इन केस तुमच्याकडे फ्रेंच कर्व नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा असे आर्महोलवर नेक शेप देऊ शकता. फ्रेंच कर्वने दिला तर तुमचे चांगले नेक शेप जे आहेत ना ते चांगले राऊंड येतील. तर आता आपला बॉडीचा पुढचा भाग मार्किंग करून कम्प्लिटली रेडी आहे. तर अशाच रीतीने आपला मागचा भाग सुद्धा काढावा लागतो. मागच्या भागची मार्किंग मेजरमेंट सुद्धा सेमच असणार आहे. काही सुद्धा चेंज नाही आहे.
सेम असेच मागच्या भागला सुद्धा मार्किंग करून घ्यावी लागते. ओके, इन केस सो मी काय करणार आहे की हाच भाग ठेवून मागचा भाग सुद्धा कट करून घेणार आहे. मी सेपरेट परत एकदा मागचा भाग ड्राफ्टिंग मार्किंग करत नाही आहे. हाच भाग ठेवून मी मागचा भाग सुद्धा कट करणार आहे. जर का तुमची गळा उंची कमी किंवा जास्त असेल, पुढील गळा व मागील गळा सांगत आहे मी, जर का तुमचा पुढचा गळा समजा 3 इंच आहे व मागचा गळा सुद्धा 3 इंच आहे, तर तुम्ही एकच पार्टची ड्राफ्टिंग केला तर पुरे आहे. तीच ठेवून तुम्ही मागच्या बाजूचा सुद्धा कट करू शकता पार्ट. आणि जर का तुमच्या पुढच्या गळाची रुंदी 3 इंच आहे व मागच्या गळाची रुंदी 5 इंच आहे समजा किंवा 2 इंच आहे, तेव्हा तुम्हाला सेपरेट अजून एक अशाच रीतीने मार्किंग करून घ्यावी लागणार. तिथं आपली फक्त गळा उंची जी आहे ती आपण चेंज करावी लागणार. ओके, तर अशा रीतीने तुम्ही जर का तुमची गळा उंची मागच्या बाजूची कमी जास्त असेल तर अशाच रीतीने अजून एक पार्टची ड्राफ्टिंग मार्किंग करून घ्या. तिथं गळा उंची 2 इंच किंवा किती आहे तुमची तेवढी मार्क करून शेप देऊन कट करून घ्या. आता माझ्या समोरच्या व मागच्या गळाची उंची सेमच असल्यामुळे मी हाच पार्ट ठेवून कट करणार आहे. तर आता आपली इथं मार्किंग कंप्लीट झाली आहे. आता आपण कट करून घेऊयात. तर आता आपण कटिंग करून घेणार आहोत. तर कटिंगसाठी मी इथं पेपर कट करण्याची कात्री घेतली आहे. सेपरेट कात्रीच वापरा पेपर कट करते वेळी, नाहीतर तुमची जी कापड कट करायची कात्री आहे ती कट करून घेतला तर तुमचा जो कात्रीचा धार आहे, तुमच्या कात्रीची धार जाऊन कात्री खूप लगेच खराब होऊन जाते. तर आता आपण कटिंग करून घेऊयात. तर पहिले मी नेक कट करून घेत आहे. तर कटिंग करते वेळी खूप काळजीने जसा शेप आहे तशी कटिंग करून घ्या. ओके, तर अशा रीतीने जसा शेप आहे तशी आपली कात्री फिरवत आपण कटिंग करायची असते. ह्या पॉइंटला येऊन थांबायचं. त्यानंतर इथून स्ट्रेट असं स्ट्रेट करून घ्या. इथून स्ट्रेट इथपर्यंत कट करून घ्या. ओके, कट केल्यानंतर आता खालच्या साईडने हवा असल्यास तुम्ही कपडा किंवा तुमचा पेपर जो आहे तो असा फिरवून घेऊ शकता. फिरवून इथून परत कटिंग स्टार्ट करा. ह्या पॉइंटने अशा रीतीने कटिंग करून घ्या. ओके, कटिंग करून झाल्यानंतर आता कटिंग करून घ्या. आता असे आर्महोल शेप, जसा शेप आहे ना तसेच असं फक्त कात्री ठेवून जसा शेप आहे ना तशी आपली कात्री फिरवत, जसा शेप आहे ना तशी आपली कात्री फिरवत शेप द्यायचं, कट करायचं. तर आता आपली कटिंग कंप्लीट झाली आहे. तुम्ही बघू शकता हा गळा आहे, हा आर्महोल आहे, इथून इथं ही छाती आहे, इथून इथं ही कंबर आहे. तर आपला असा पार्ट ओपन केल्यानंतर असा रेडी होतो. ओके, तर आता आपण हाच पुढचा पार्ट सुद्धा आहे, हाच मागचा पार्ट सुद्धा आहे. बिकॉज आपला गळा सेम आहे, मागे व समोर सेम आहे, त्यामुळे मी सेमच पार्ट ठेवून कटिंग करणार आहे. चला, तर आता आपण कपड्यावरती कटिंग कशी करायची ते बघूयात. तर हा बघा माझा कपडा मी चांगलं करून आयनिंग करून घेतली आहे व करेक्ट साईडला असे करेक्ट साईड करून मार्क करून घ्या. कपड्याला चांगले करून आयनिंग करून घ्या. त्यानंतरला करेक्ट साईड असे मार्क करा व रॉंग साईडला, कपड्याच्या रॉंग साईड असे मार्क करून घ्या. ओके, तर आता आपण कपड्याला काय करायचं आहे, सरळची बाजू करून असे अंथरून घ्यायचं आहे. अंतरल्यानंतर कपडा असे समोर खेचून घ्या व याला असे डबल फोल्ड करून घ्या. चांगलं करून असे डबल फोल्ड करून घ्या. तेव्हा बघू शकता तुम्ही आपली रॉंग साईड जी आहे ती ऑटोमॅटिकली वरती येईल. ओके, तर आपली मार्किंग कायम आपण रॉंग साईडनेच करायची असते. आता हा झाली कपडा आपला डबल फोल्ड झाला आहे, 2 फोल्ड झाले आहेत. बॅक साईड आपल्या साईडला आहे, ओपन साईड त्या साईडला आहे. ओके, आणि रॉंग बाजू वरच्या बाजूला आली आहे. आता काय करा, आपण जो कट केलं होतं ना पेपर कटिंग ती घ्या. ती घेतल्यानंतर ह्याची बॅक साईड व ह्याची बॅक साईड दोन्ही एक साईडला राहायचं, तशा रीतीने असे प्लेस करून घ्यायचा. ओके, तर आता मी खाली इथं ठेवत आहे. तुम्ही हवा असल्यास इथं जर का एक्स्ट्रा कपडा असेल तर तो मागं करून करेक्ट ह्याच साईजने करून घेऊ शकता. ओके, मागं करून ह्याला करेक्ट त्या साईजने ॲडजस्ट करून घेऊ शकता. अजून थोडं मागं घेऊन
तर आता असे ॲडजस्ट करून घ्या. तुम्ही बघू शकता आता आपली हे झालं आहे, करेक्ट कपडा ॲडजस्ट झाला आहे. तर आता आपण हा जो पेपर कट केलं होतं ना तो असे ठेवून घेऊयात. करेक्ट ठेवून घ्यायचं. चारही साईडने बघून घ्या कपड्यामध्ये हा पूर्ण आपला पेपर कवर झाला आहे की नाही आणि पॅक साईडला पॅक साईड आहे की नाही म्हणून. ओके, असं ठेवल्यानंतर आता आपण ह्याला मार्किंग करून घ्यायची. तर मार्किंग करण्यासाठी मार्किंग चॉक घ्या व जसा जसा शेप आहे ना तशी तशी आपण मार्किंग करत जायची. तर मी जसा शेप आहे ना तशी अशी मार्किंग घालत जात आहे. ओके, तर अशा रीतीने करेक्ट असं आपला पेपर ठेवून जशी आहे ना तशी मार्किंग करत जायची. जशी मार्किंग आहे ना तशी मार्किंग करत जायची. तर आपली मार्किंग करून झाली आहे, बघू शकता. तर हा झाला समोरचा भाग. हवा असल्यास इथं लिहून घ्या, समोरचा भाग. ओके, समोरचा भाग. आता आपल्याला सेम असाच मागचा भाग काढायचा आहे. तर काय करायचं, हा कपडा असे जरासं समोर सरकून घ्या व इथं समोरच्या साईडला कपड्याच्या पुढच्या बाजूला, जर का तुमचा इकडं जास्त कपडा नसेल तिकडं असेल तर तसे डबल साईड फोल्ड करून घ्या व ठेवून घ्या. आता हा परत असे पॅक साईडलाच राहायची. ओके, ओपन साईडलाच राहायची. तशा रीतीने असे ठेवून घ्या. ठेवल्यानंतर आता परत जसे शेप ड्रॉ केलेले आहे तशी मार्किंग करून घ्या. ओके, परत ड्रॉ करून घ्या. हा नेक ड्रॉ करून घ्या. तर आता पूर्ण मार्किंग करून झाली आहे, तुम्ही बघू शकता. हा सुद्धा पार्ट रेडी आहे. तर हा आहे मागचा भाग. तर मागील भाग असं लिहून घ्या. ओके, तर हा झाला मागील भाग. ओके, तर आता आपण हे कटिंग करून घेऊयात. आता आपण कपडा कट करण्याची कात्री घ्यायचं व जसे आपण ड्रॉ केलो आहोत ना शेप तसे कट करून घेत जायचं. तर आता आपण कसे ड्रॉ केलो आहोत ना तसे कट करत जाऊयात. तर इथून सुरुवात करा व हळू कट करायचा. ओके, त्यानंतर इथं नेक्स्ट शेप कट करता वेळी अगदी निवांतप्रमाणे असे अगदी निवांत कट करायचे. इथून शोल्डर हा कट करून घ्या. ओके, आता आर्महोल. जे पार्ट कट करताना त्याची नावं म्हणत जा, म्हणजे बिगनर असताना तुम्हाला प्रॅक्टिस होत जाईल की ह्याला आर्महोल असे म्हणतात, ह्याला शोल्डर म्हणतात. ओके, त्यानंतर इथं स्ट्रेट, त्यानंतर इथून स्ट्रेट. ओके, तर हा मागचा भाग आपला कट करून पूर्ण झाला आहे. हा इथं ठेवा व हा समोरचा भाग आर्महोल व स्ट्रेट कट करून घ्या. तर आता आपले समोरचा व मागचा भाग दोन्ही सुद्धा कट करून रेडी झाले आहेत. ओके, तर आता आपली बॉडी कटिंग करून झाली आहे. तर मी तुम्हाला घेर पार्ट कटिंग व स्टिचिंग नेक्स्ट क्लासमध्ये दाखवून देणार आहे. तोपर्यंत तुम्ही सुद्धा अशा रीतीने सगळे पार्ट्स कट करून रेडी करून घ्या. तर भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत हसत राहा, शिकत राहा व मेन म्हणजे शिवत राहा. बाय बाय.